तरी देखील तितकाच उत्साह प्रत्येकाच्या मनात आपल्याला पाहायला मिळत असतो आणि लालबागचा राजा आता मार्गस्थ झालेला आहे. त्या दरम्यानची आपण हे दृश्य पाहतो. गुलालाची उधळण केली जाते आणि हे रस्ते आत्ता विसर्जन मिरवणुकीमध्ये जसे खचाखच भरलेले आहे. अगदी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती. आणि आता मात्र बाप्पा पुढे हळूहळू सरकताय. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत या ठिकाणी बाप्पाला निरोप दिला जातो. सर्व गणेशोत्सव म्हटलं का सर्व भक्तांना प्रेम, श्रद्धा आणि आनंदानं, जल्लोषानं एकत्र बांधणारी ही जसं काही एक भावनिक नदी आहे आणि त्यामध्ये हे सर्व भक्तगण जे आहेत ते न्हाऊन निघालेले आहेत. अशीच ही दृश्य मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीची आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतो. ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची. या ठिकाणी आता आणखी काही लहान लहान मंडळांचे जे गणपती बाप्पा आहेत त्यांना निरोप दिला जातोय आणि तराफ्यांच्या माध्यमातून बाप्पाला अगदी अरबी समुद्रामध्ये खोलवरती विसर्जित केलं जातं. त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतो. गिरगावमध्ये विसर्जन होते. गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती विसर्जनाच्या दिवशी अर्थातच आजच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत असते. ढोल-ताशाच्या गजरात वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पाला निरोप जो आहे तो या ठिकाणी दिला जात असतो. आणि आता बाप्पाला निरोप दिला जातोय आणि अखेर बाप्पाचं विसर्जन झालं.